जय भीम सर्वांना। मी स्नेहल सोहनी, वंचित बहुजन महिला आघाडीची मुंबई प्रदेश अध्यक्ष। आज आम्ही आहोत पवई मधल्या जय भीम नगर या ठिकाणी। आपण बघू शकतो की इथे किती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा आलेला आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणची शेकडो घरं ह्या महानगरपालिकेने निष्कासित केलेली आहेत। त्याचं कारण असं दिलं की त्या लोकांची घरं ही रोडवरती होती आणि सध्या हे प्रकरण जे आहे हे कोर्टामध्ये या संदर्भातली केस चालू असताना सुद्धा महानगरपालिकेने इथल्या घरांवरती तोडक कारवाई केलेली आहे। सध्या या ठिकाणी एक बुद्धविहार आहे आणि इथल्या बौद्धांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे। इथल्या बौद्धांचं म्हणणं आहे की आमची आतापर्यंतची शेकडो घरं तोडली, त्याबद्दल आम्हाला इथे काही म्हणणं नाहीये, पण त्या संदर्भातली लढाई आमची कोर्टात चालू आहे। पण या ठिकाणी जे आमचं बुद्धविहार आहे हे बुद्धविहार आमचं टिकलं पाहिजे, यासाठी इथली ह्या विभागातली लोक ही लढा देत होती। पण आज ह्या बुद्धविहारामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असेल, महामानव भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असेल, ती आज या ठिकाणवरनं काढून आज हे बुद्धविहार या ठिकाणवरनं निष्कासित करत आहेत। हे पवई मधलं जय भीम नगरचं हे बुद्धविहार, इथल्या लोकांनी आंदोलन करण्यासाठीची असलेली ही लोकांची हक्काची जागा ही आज अशा प्रकारे तोडली जात आहे। जर ह्या पवई मधल्या जय भीम नगरच्या जर आजूबाजूचा जर परिसर बघितला तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेचे टेम्पो असतील, अवैध पार्किंग असेल, ही या ठिकाणी लावलेली आहे। बरेच मातीचे ढिगारे ह्या रोडच्या बाजूच्या परिसरामध्ये आपल्याला असताना दिसून येतील, पण फक्त केवळ आणि केवळ बुद्धविहारांना टार्गेट करण्यासाठी, इथल्या पवई मधल्या जय भीम नगरला टार्गेट करण्यासाठी ह्या अशा लोकांची घरं या ठिकाणी महानगरपालिकेने निष्कासित केलेली आहेत। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। स्वतः बाळासाहेब आंबेडकर ह्या घटनेची सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर सध्या या प्रकरणाच्या संदर्भात असलेली केस हे लढत आहेत। हे प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना सुद्धा अशा प्रकारची ही कारवाई इथल्या महानगरपालिकेने केलेली आहे। आपण या ठिकाणी लोकांचा प्रचंड मोठा आक्रोश आहे। वंचित बहुजन आघाडी सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहे। जिथे जिथे घरं तोडण्यात आली होती त्या ठिकाणी आम्ही ती थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण सध्या वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश मुंबई प्रदेश अध्यक्ष सागरभाऊ गवई यांना कुठलंही कारण न देताना या ठिकाणवरनं पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ही अशा प्रकारची मनमानी इथली महानगरपालिका, इथलं पोलीस प्रशासन करत आहे। या गोष्टीचा जाहीर निषेध माझी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने ह्या पवई जय भीम नगर या ठिकाणी दाखल व्हायचं आहे। कशासाठी ते देतील ना माझं नाव। काय कसलं स्टेटमेंट नाही, कसलं स्टेटमेंट ते तरी सांगा। कसलं स्टेटमेंट पाहिजे आम्हाला ते तरी सांगा।
ही अशा प्रकारची पोलिसांची अरेरावी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी घडत आहे। या गोष्टीचा जाहीर 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 निषेध